नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTEची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, RTEची तिसरी यादी जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. कारण की तुम्ही RTEच्या साईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता RTE 25%चा डॅशबोर्ड फॉर अकॅडमिक इयर 2024-25. यामध्ये तुम्ही पाहू शकताय नंबर ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच RTEच्या प्रवेशासाठी टोटल ॲप्लिकेशन किती आलेले आहेत हे तुम्ही पहिल्या बॉक्समध्ये पाहू शकताय. त्यानंतर नंबर ऑफ सिलेक्शन म्हणजेच हे जे काही ॲप्लिकेशन आलेले होते त्यापैकी विद्यार्थी निवड झालेली आहे, मूळ निवड यादी ज्याला म्हणतो आपण, तर त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकताय 93,032 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकताय वेटिंग लिस्ट, तर वेटिंग लिस्टमध्ये 71,276 विद्यार्थी आहेत. त्यानंतर फर्स्ट रेग्युलर राऊंड सिलेक्शन म्हणजेच फर्स्ट रेग्युलर राऊंड सिलेक्शनमध्ये जे काही लॉटरी लागलेले विद्यार्थी आहेत तर त्यांचे ॲडमिशन कन्फर्म किती लोकांचे झालेले आहे तर तुम्ही तो आकडा इथे पाहू शकताय. ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट यामध्ये 61,112 विद्यार्थ्यांचं जे आहे प्रवेश कन्फर्म झालेला आहे. त्यानंतर इथे आपली जी दुसरी यादी लागलेली आहे ज्याला आपण वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन झालेले विद्यार्थी म्हणूया, यामध्ये तुम्ही पाहू शकताय 12,217 विद्यार्थ्यांचे इथे प्रवेश कन्फर्म करण्यात आलेले आहे. या आकडेवारीनुसार आपण जर बघितलं, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही बघू शकताय 93,032 विद्यार्थ्यांचे RTEमध्ये मूळ निवड यादीत सिलेक्शन झालेले होते व त्यापैकी 61,112 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. व त्यानंतर जी आपली पहिली वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर त्या वेटिंग लिस्टमधून 12,217 विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते RTEमध्ये कन्फर्म झालेले आहेत. तरी देखील आपल्यासमोर 19,703 जागा ज्या आहेत त्या अजून शिल्लक राहत आहेत. या जागा भरून काढण्यासाठी RTEमध्ये तिसरी यादी म्हणजेच आपली जी तिसरी वेटिंग लिस्टची फेरी आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण इथे एकदा परत बघूया. ॲडमिशन शेड्यूल यावरती आपण जेव्हा क्लिक करतो इथे आपण चेक करत आहे स्टेटस, तर त्यासाठी आपण इथे अकॅडमिक इयर 2024-25 हे सिलेक्ट ठेवूया. त्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन राऊंड इथे 1 ठेवायचं आहे आणि सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन लिस्ट 1 यावरती आपण जेव्हा क्लिक करून घेतो, यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशन जे मुदत देण्यात आलेली होती ती 29 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली होती. आता आज तारीख आहे 30 ऑगस्ट. 30 ऑगस्टपर्यंतचा हा आकडे जे दिसत आहेत तर यानुसार 12,217 विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते कन्फर्म झालेले आहेत वेटिंग लिस्टमधून. तरी देखील आपल्यासमोर 19,000 प्लस जागा ज्या आहेत ते शिल्लक राहत आहेत. तर या जागा भरून काढण्यासाठी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना आता संधी देण्यात येते व वेटिंग लिस्टमधील जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांना SMS द्वारे सूचित करण्यात येईल. त्यानंतर या देखील विद्यार्थ्यांना एक मुदत देण्यात येणार आहे. त्या दिलेल्या मुदतीमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन तुमचे कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची असते व डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकताय तुम्हाला निवड यादीत सगळे संपूर्ण प्रक्रिया राबून झाल्यानंतर तुम्हाला इथे एक रिसीट जी आहे ती पडताळणी समितीकडून घ्यायची आहे. तुम्ही इथे पहा, वाचू शकता. इथे काय लिहिलेलं आहे, अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक तुम्हाला राहणार आहे. आता जे काही विद्यार्थी वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन होईल तर त्यांना डॉक्युमेंट कोणकोणती न्यायची आहेत याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. CSC मराठी आपल्या चॅनलचं नाव आहे. या चॅनलवरती जाऊन तुम्ही आपले जुने व्हिडिओज पाहू शकता आणि त्यानंतर कोणकोणती डॉक्युमेंट लागतात हे देखील तुम्ही चेकआउट करू शकता.
जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. तर भेटूया पुढील नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.